महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। जनआक्रोश मोर्चामुळे खरवंडी पोलीस स्टेशन पुन्हा कार्यरत। पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील मालेवाडी येथे झालेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी खरवंडी कासार लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात झालेल्या जनआक्रोश मोर्चामुळे खरवंडी कासार येथील निद्रा अवस्थेत गेलेली पोलीस चौकी पुन्हा एकदा कार्यरत करण्याचे आश्वासन पाथर्डी पोलीस प्रशासनाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। भगवानगड परिसरात गेल्या 3-4 महिन्यांपासून मालेवाडी गावात जबरी चोरी आणि सशस्त्र दरोडा अशा जवळपास 3 ते 4 घटना घडल्या होत्या। यामुळे येथील कष्टकरी शेतकरी, ऊसतोड मजूर यांनी प्रशासनाविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण केला होता। यामुळे खरवंडी कासार येथील पोलीस स्टेशन येथे 24 तास कार्यरत करण्याचे आश्वासन पोलीस व महसूल प्रशासनाने दिले। स्वरूपात आश्वासन दिले। पुढल्या अधिवेशनामध्ये आपल्या पोलीस स्टेशन साठी आपल्याला जो निधी लागणार आहे तो मी मंजूर करून देते। मी आता फोन लावून त्याच्याबरोबर चर्चा केली। ताईला म्हणलं हे आश्वासन आपल्याला एका आंदोलनामध्ये आपल्या सर्व मागण्या मान्य होणार नाहीत हे मला माहिती आहे। आंदोलन आपल्याला याच्या नंतरही करण्याची वेळ येऊ शकते, पण आपल्याला जोपर्यंत लेखी आश्वासन आपल्याला जे आलेले ढाकणे साहेब आहेत, अग्रवाल साहेब आहेत आणि नायब तहसीलदार प्रभाकर आहेत, याच्याकडून आपल्याला आता प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण सांगितले जाते। मी विचारल्याच्या नंतर ते म्हणले पी आहे आपल्याला कोर्टाच्या कामानिमित्त बाहेर गेलेले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मुगले।